आती है क्या? 4 नंबर है हमारे चार बड़ा है अंकल 9 नंबर। प्रत्येकाला ओरिजिनल असे फिश लागलेत वरती एक फिश. तुम्ही सगळे बऱ्याचदा हसताना हसत राहायला पाहिजे. वेलकम बॅक टू यूट्यूब ब्लॉग. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मी. तर आजच्या ब्लॉगमध्ये आजची तारीख आहे 13 मार्च 2025. आपला जगप्रसिद्ध म्हणजे असा सण आहे आपला महाराष्ट्र ऑल ओव्हर भारतामध्ये पूर्ण हा सण पूर्ण फेमस आहे. आपण होळी म्हणून साजरा करतो. तर आपला आज होळीचं दहन आहे म्हणजे जी होळी पेटवतात त्याचाच प्रोग्राम आहे. तर तिकडं आपण चाललो आहे. आपल्या बीट्स नसणारे 2 आपल्याला प्रोग्राम आहेत. तर दोन्ही बँजो पार्टीचे प्रोग्राम असणार आहेत. पुरं गाळ्यावरती आले. सेटअप आपला बहुतेक दोन पेच असतील, 2 स्नियर, 2 ताशा, 2 ताप असा सेटअप असेल आपला. तर गाळ्यावरती तर आलो आता. उद्या होळी आहे. मेन आज पूर्ण धमाल आहे कारण की आज 2 प्रोग्राम आहेत आपले. एक गोळीवाड्यामध्ये आणि दुसरा प्रोग्राम आहे तो गौरीपाड्यामध्ये. असे 2 आपले प्रोग्राम आहेत. तर ब्लॉग असाच मोठा होईल. मजा येईल ब्लॉगमध्ये भरपूर. ब्लॉगमध्ये जॉईन राहा. भेटू आपण डायरेक्ट पुढच्या क्लिपमध्ये. तर आदित्य आपला स्नियर मास्टर. दोन शो आहेत, 2 एक भोईवाड्याची आणि एक गौरीवाड्याची. सांगितलं पब्लिकला. फुल मजा आहे. सेटअप काय आहे? सेटअप गौरीवाड्यात आहे. 2 थाप, 3 स्नेअर, 2 ताशे ना 3 बेस. आणि भोईवाड्यामध्ये भोईवाड्यात 2 कच्ची, 2 ताशे, 3 बेस. स्नेअर नाही म्हणजे एक जागेवरती स्नेअर आहे. ते आपली स्नेअर सगळे गौरीवाड्यात झाले. एक रिक्षा रेडी झाली आहे. पण एक दुसरी पण रिक्षा रेडी झाली आहे. गण्याबाई सेटअप करतो. गण्या तू कुठं जाणार आहे वाजवायला? गौरीपाड्यामध्ये गण्या कीबोर्ड मास्टर आम्ही गाणी बजाय काय. तर कीबोर्डचा सेटअप चालू आहे. तर सार्थक कॉलवरती बिझी. बात करा ऑर्डरच्या टायमाला कॉलवरती बात कर. तर कच्ची बिच्ची पण आपली रेडी आहे. तर साऊंड चेक चालू आहे. तिचा साऊंड चेक झालं आहे. तर गाल्यावरून एक रिक्षा निघाली. एक रिक्षा अजून आहे. राजा आत्ता आला. थोडा कॅमेऱ्याचा काय इश्यू झाला म्हणून. आपली बाबाची व्हिडिओ कशी गेली बाई? एक नंबर. लोक रडलेत कमेंटमध्ये ना. काय बारी कमेंट केल्यात. कलाकार आहेत बाबा. पण इन्स्टावरती जी व्हिडिओ अपलोड केली ना ती व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचली आणि सर्व हेल्प करायला तयार आहे. पण आपल्याला पण ॲड्रेस माहिती नाही त्यांचा. व्हिडिओ काढलेली आहे चांगली. पण पब्लिकने पहिल्यांदा बँजोसाठी एवढं प्रेम दिलं आहे. दिलं पाहिजे. आता लोकांना वाटतो का बँजोवाले पुढं बिघडले असतात. आता काही नाही. गैरसमज लोकांचा. बँजो कलाकार सगळे कलाकार असतात. तिला त्यांचा शॉप नाही. आणि लोकांचा भ्रम आहे का बँजोले बेवडे असतात. बेवडे कोण नसतो. बरोबर आहे. ही बात पॉईंट टू नोटेड आहे. सो तर आपली आता ही रिक्षा निघेल. मग आपण डायरेक्ट लोकेशनवरती भेटूया. तेव्हापर्यंत तुम्ही जॉईंट राहा. दिलं पाहिजे. आता लोकांना वाटतो का बँजोवाले पुढं बिघडले असतात. आता काही नाही. गैरसमज लोकांचा. बँजो कलाकार सगळे कलाकार असतात. तिला त्यांचा शॉप नाही. आणि लोकांचा भ्रम आहे का बँजोले बेवडे असतात. बेवडे कोण नसतो. बरोबर. आता नाश्ता करतोय. वडापाव वगैरे खातोय. अनिकेत आहे. आज शामदाने पूर्ण नाश्ता स्पॉन्सर केला आहे. राजा कितना खाया भाई? 3-4 वडापाव. 5 वडापाव. आज पूर्ण पाणी बॉटलपासून सर्व बिल शामदाने भरलं आहे. तो चालला आहे भोईवाड्याला. आम्ही लोक गौरीपाड्याला. नाश्ता वगैरे करू आपण. नाश्ता वगैरे करून मग डायरेक्ट चालू करतील. तेव्हा भेटू. बाकी या लोकांचं चालू जाईल.
भेटू मग डायरेक्ट आपण पुढच्या क्लिपमध्ये. ऑफिसमध्ये हे लोक सगळे बसलेत. टिबू चालू आहे, इथं चालू पहिला भोईवाड्याला चालू आहे. हा तिकडं चालू आहे आता. मग तिकडून माहिती आहे तो टाईमच्या गाडीवर. चलो बाय बाय. आता आम्ही तिथून निघतोय. पहिला आम्ही चाललो आहे भोईवाड्याला. भोईवाड्यावरून नंतर मग गौरीवाडा जाईल, कारण की इथून चालू लेट होईल. इथं चालू होईल आता लवकर. नाश्ता बिष्टा झाला तर निघतोय. श्यामदाने 8-9 वडापावचे पैसे भरलेत. राजाने फक्त 1 वडापावचे भरले. 3 वडापावचे राजाने भरले. बाकी आमच्या ग्रुपमध्ये एक गोष्ट तर आहे, नाश्त्याच्या बिष्टाची काही कमी नाही. पाहिजे तेव्हा नाश्ता लगेच सांगितला, श्यामदा लगेच अरेंज करून देतो नाश्ता. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तो पाठी बघत नाही. तर अनिकेतदा फोनवरती बिझी आहे. पण त्याचा अवेलेबल असं काय नाही. त्यात तुला तर जरा ऑर्डरची बात चालू आहे. तर जाऊ आपण डायरेक्ट लोकेशनवरती. भेटू. जॉईंट राहा. भाई आया भाई जल्दी. आम्ही लोक निघतो आता. श्यामदाने नाश्ता दिला. बाकी एक गोष्ट तर आहे की आम्ही कुठं पण ऑर्डर असलो, लांबच्या लांब जरी असलो तरी आमचं खाण्यापिण्याचं टेन्शन नाही. जरी ऑर्डरवरती टुकून असला किंवा सोनू पण नसला, पण असो या नसतो, आमचा नाश्ता तर श्यामदाचा फिक्स आहे. तो सर्व पोरांना पोटभर नाश्ता केला होता. सर्व पोरांना खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तो बिलकुल कोणाचा भेदभाव करत नाही. खाण्या बाई जितना खाना उतना खा. बाकीच्या बीचमध्ये माहिती नाही, आमच्या बीचमध्ये तर एक चांगले हॅबिट आहे भरपूर. चाललो होतं लोकेशनवरती. बाद में बजान, पहिला पेड पूजन फिर बाद में बजान, अशी सिस्टम आहे. तर शिकतो आता. तुम्ही ब्लॉगमध्ये जॉईन राहा. भेटूया डायरेक्ट आपण आता लोकेशनवरती. त्यापर्यंत पोहोचलं. लोकेशन कन्फ्यूज झालं. इथं पण एक होली आहे. आलो तर आहे इथं. आपले पोरं कुठे दिसत नाही. पोलीस चौकी इथं बोलले होते. आहे रिक्षा दिसली. तर लोकेशनवरती आलो आहे पटाकमधून. श्यामदा गाडी लावतोय. आलो इथं आम्ही लास्ट टाइम वाजवलं होतं, तुम्हाला माहितीच असेल. आपले भाई लोक आहेत. लास्ट टाइम आपण इथंच वाजवलं होतं. आणि आहे भोईवाडा पोलीस स्टेशन. तर इथं आपल्याला वाजवायचं आहे. थोड्या वेळाने वाजवायच्या अगोदर तुम्हाला भेटूया. अनिकेतदा आला नाश्ता बिष्टा करून. भावा थोडा डिस्ट्रॅक्टेड आहे. कॉम्पिटिटर समोर कॉम्पिटिटर रेडी होतो. आता सेटअप काय आपल्या इकडचा. आता आपण वाजवणार आहे 2 कच्ची, 2 ताचे, 2 बेस, 1 बँजो आणि 1 कीबोर्ड. पूर्ण सेटअप असतात. आपला पूर्ण सेटअप आहे. म्हणजे 6-7 पोरं आहेत ना. 6-7 पोरांचा सेटअप आहे. आणि किती वेळा आपलं वाचेल तरी 10 वाजेपर्यंत आपलं वाजवणार आहे. महाराष्ट्र शासनाने पोलिसांचे गाईडलाईन्स आहे का 10 वाजेपर्यंत परमिशन आहे असं सांगतोय. समोर मंदिर आहे. कसला मंदिर आहे. गावदेवी मंदिर. भोईवाड्यातल्या गावदेवी मंदिर आहे. भोईवाड्यातलं गावदेवी मंदिर. भाई चाय पिला रे ना तू सब. बाय कोण पिणार आहे. तर इथं बोला काय बोला राजा काय पिला. बनल्यावरती पूर्ण घेईल. चाय प्यायला चाललो होता. जरा मित्रमंडळी मीटअप चालू आहे. तिथं जा, तिथं पब्लिक असते ओळखीचे. आता मी चाय प्याला. चायचा श्वास घ्यावा आणि एक गाव
हे भोईवाडा कोली लोकांचा वाडा आहे. भोई लोकांचा एक गाव एक होळी. आमचे जतीन आमच्या कोकण बांधत आहे. महानगरपालिकेने कामाला आहेत तरी आपल्या होळीसाठी गावासाठी मेहनत करत आहेत बघा. खूप चांगली गोष्ट आहे. समोर होळी लागतं म्हणजे सेटअप चालू. आणि तिथं एक दुसरी होळी लागणार तिथं. सो तर वाजवताना भेटू, चहा वगैरे पिलो. वेगळ्या टाईपची होळी आहे. ओरिजिनल फिश आहेत. प्रत्येकाला ओरिजिनल असे फिश लागले आहेत. वरती एक फिश आहे. बाई काय सीन आहे. ही कोळी लोकांची होळी आहे. एक गाव एक होळी भोईवाडामधील भोई लोकांनी. आमचे मातीनगरचं संजू मामा संजू भोई यांनी आम्हाला इव्हेंट दिलेला आहे. होळी एक गाव एक होळी होती आमची इथं. तुम्ही सगळी या आणि वाजवा आणि खूप चांगला वाजवा. इव्हेंट लावले त्यांच्या बाजूला. हे ओरिजिनल पण लावले वरती. ओरिजिनल आहेत का? चांगला ही फिश सगळं ओरिजिनल आहेत. मच्छा जिवंत आहे. चिंबोरी पण जिवंत आहे. चिंबोरी लहान मासा आहे. दिसत असेल इथून. बांगडा आहे. या सगळे ओरिजिनल लावले. तुला शूज घ्यायचे कितना साइज है भाई? साइज देखो जरा पीछे से. साइज कितना रहेगा? 4 नंबर है. 4 हो ये वाला अच्छा है ना. अबे तुझा काय झाला? मी चप्पल बघ पाहिजे का पप्पू आता? अरे पुमा
बिट्टू लोग रुपये अरे कुमा है बिट्टू आजा मेरे लिए सचिन ने लेके आया भाई शूट वो कितने का भाई तिथं माहितीये का सीन काय तर इथं चाय पितो आता चाय प्यायचा टाइम आहे अच्छा ठीक आहे तिथं पण नाश्ता केला आता इथं परत एकदा चाय पितोय सर्व चाय पितायत चाय बाय तिथं पण चहा पिली इथं पण चहा पितो तिथं पण नाश्ता केला इधर का क्या सेटअप है भाई आपले बिट्टू दादा आहेत तर मॅनेजर आमचे 3 बेस आहेत 3 स्नेअर आहेत आणि 2 टाचा लावले आता सेटअप आहे आपला आपण भेटू डायरेक्ट वाजवताना तर आम्ही लोक आलो आता गाळ्यावरती आलो आपली ही पहिली रिक्षा दुसरी रिक्षा एक रिक्षा पण खाली झाली आहे एक रिक्षा तर खाली झाली आहे आणि घेत आहे
काही कसं वाटलं आजचं वाजवणं? मजा आली. तू वाजवलं का? आज बिलकुल वगैरे नाही भेटली होती. आज कीबोर्डवर काम करतो. आज पूर्ण कीबोर्डवरती काम साहेब केलं. होते ना कीबोर्डवर. कीबोर्डवाले साहेब होते आज, तर म्हणून मग काय आम्हाला शेवटी यांच्यासोबत त्यांना सपोर्ट करून आम्हाला कीबोर्ड वाजवायला लागला. नाहीतर बिलकुल वाजवला बेटर लागते. बेटर लक नेक्स्ट टाइम. तर आजची ऑर्डर एकदम चांगली झाली आहे. शॉपवरती आला तर पूर्ण दमलो आहे. ऑर्डर एकदम मस्त झाली. दोन्ही ऑर्डर एकदम मस्त झाल्या. मी अल्टरनेट म्हणजे दोन्ही ऑर्डरकडे होतो. दोन्ही ऑर्डरकडे मी होतो. आणि आज आपल्या प्रशांत भाईच्या हस्ते नवीन बॅटरी पण आल्या. 2 बॅटरी आल्या आपल्या नवीन. आता म्हणजे असं आपलं एक सामान तर येतच होतं. आल्यावरती आमचं पण एवढं सामान आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग एकदम मस्त झाला. असंच ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अजून पुढे भरपूर ब्लॉग असं जसं की एप्रिल मे मध्ये आता भरपूर आपल्याला भन्नाट ऑर्डर एकदम तुफान ऑर्डर एकदम. तर आपल्याला तेव्हा पण ब्लॉग बघायला भेटतील. भरपूर लेट आहे ब्लॉग, मला माहिती आहे. खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय, खूप दिवसानंतर अपडेट भेटतोय तुम्हाला. बट जसं इन्स्टावरती आपले व्हिडिओज व्हायरल चालले तसं यूट्यूबवरती पण प्रेम देत जावा. बस एवढंच आहे. आणि ब्लॉग वगैरे तर येत राहतील, सपोर्ट करत राहा. बाकीचे पोरं पण येतील, राजा वगैरे, रॉकी बाय वगैरे, ते सगळे दुसरीकडे पण वाजवायला गेलेत. त्या ओळखीचं आहे कुठं तिकडे गेलेत, तर आपण नाव बोलू नाही शकत. ते वाजवायला गेलेत तर ठीक आहे बोलू. प्रशांत भाई, मी अनिकेत आहे. तर आम्ही लोक गाड्यावरून सामान उतरतो. सोनू गेल्या चेंज करायला, बिट्टू पण गेल्या चेंज करायला. मी सामान उतरतो. सामान उतरून मग डायरेक्ट तुम्हाला गुड बाय करतो. जॉईन राहा. तर श्यामदा, आजचा इव्हेंट कसा आला? 2 प्रोग्राम होते. खूप छान आजचा इव्हेंट. दोन्ही इव्हेंट खूप चांगले होते. भोईराजचा पण होता आणि भोईपळा, हे 2 इव्हेंट होते. तुम्ही लोकांनी तिकडं मचवलं का? खूप मजबूत एकदम तुफान ऑर्डर झाले ना तिकडचे, आम्ही पण ऐकलं. आणि त्यांच्या सण करून बरोबर होळी जी काय असते ती आज कोणी लोकांनी दाखवली. होळी खूप चांगली होती. तर या प्रकारे आपला इव्हेंट संपला. आता आपल्या हल्दीचे बिल्दीचे प्रोग्राम आहेत का? आणि आता 2-4 दिवसात हल्दी पूर्ण स्टार्ट होती. तसे आपल्याला व्हिडिओ पण टाकायला भेटेल ना. हो, आणि व्हिडिओ येणार तुम्हाला. सगळ्यांना व्हिडिओ येणार, डेट्स येणार. हल्दी एकत्रित लागले.